डेव्हलप कंट्रीजमध्ये मीडिया टेररिस्टला टेररिस्ट म्हणूनच अड्रेस करते. नो एक्सक्युजेस, नो सॉफ्ट वर्ड्स. पण भारतामध्ये नेरेटिव्ह बदलतो. इकडे मिसगायडेड युथ, ऑपरेस मायनॉरिटी असा लेबल दिला जातो. बीजेपीची साजिश आहे, लोकांना घाबरवायला केले जाते आणि यावर क्वेश्चन विचारला की त्याला इस्लामोफोबिया म्हणून टॅग लावला जातो. हाच आहे डेव्हलप आणि डेव्हलपिंग माइंडसेट मधला फरक. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, इस्रायल या देशांना जेव्हा टेरर थ्रेट्स मिळतात तेव्हा तिथल्या गव्हर्नमेंट्स न्यू इयर, क्रिसमस सेलिब्रेशन पण कॅन्सल करतात, कारण तेच पॅटर्न सिरियसली घेतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते, टेररिझमला रिलिजन नसतो. जर ऑस्ट्रेलियामध्ये एक मुस्लिम दहशतवादाविरुद्ध लढू शकतो आणि हिरो ठरू शकतो, तर जगभरातील मुस्लिम त्या दहशतवादाविरुद्ध एकत्र का उभे राहत नाहीत? हजारो इन्सिडेंट्स नंतर सुद्धा अरब आणि वेस्टर्न मुस्लिम यांच्या विरुद्ध आवाज का नाही उचलत? पण सोशल मीडियावर एक्स्ट्रीमिस्टला फ्रीडम फायटर म्हणून ग्लोरीफाय केलं जातं, व्हायलन्सला हिरोइझम बनवलं जातं आणि आयडिओलॉजीला रिव्होल्युशन असा कव्हर दिला जातो आणि रस्त्यावर मारून शॉक होण्याचं नाटक पण केले जाते. आणि यालाच तर म्हणतात आयडिओलॉजिकल वॉर. आणि सर्वात मोठं नुकसान होतं ते इनोसेंट लोकांचं होतं. जय हिंद.